एक जबरदस्त चेंडूफेक आपल्याला पाहायला मिळाला. प्रकाश, खास करून मी सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेला लेफ्ट हँडर गोलंदाजी करतो एक नॅचरल अँग्युलर ऑर्थोडॉक्स स्पिन असतो, तो स्पिन आपल्याला इथं पाहायला मिळाला आणि बॅट्समन इन टू द लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि बॅटची कोड घेऊन मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. आणि खरोखर ह्या पद्धतीने जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, अशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला रविकांत नाईक तो आहे, त्याचीही गोलंदाजी अशीच आहे. आणि खास करून लेग स्पिनर प्रभाकर पाटील यांची सुद्धा गोलंदाजी अशीच आहे. तुम्ही पाहिली असेल मागच्या मॅचमध्ये एक जबरदस्त गोलंदाजी कळवा स्पोर्ट च्या टीम जी स्पर्धा आयोजित केली होती 40+ कळवा त्या मॅच मध्ये. बिलकुल बरोबर तुम्ही बोललात. आणि इथे मात्र आपण पाहिलं होतं की हा चेंडू थोडासा यॉर्कर लेनचा होता, थोडीशी त्या चेंडूने उसळी घेतली होती आणि इथे मात्र त्या फ्लाईटचा वापर मिळाला. टर्न चांगला होता या चेंडूमध्ये आणि या चेंडूवरती पूर्णपणे फसला, बॅटची एज लागली आणि कॉट बिहाइंड झाला. फलंदाज बाद झाला पहिल्या चेंडूवरती आणि नवीन फलंदाज दीपक आलाय. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप बॅकफुट गेला, चेंडूला पंच केलंय पॉइंटच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी खातं उघडलं आपलं आणि आपल्या संघाचं. दीपकने धाव संख्या 1 गडी बाद 2 धावा. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज बाळू. पुन्हा एकदा यावेळेस फुलटॉस दिला होता, मिस केला फुलटॉस. निर्धाव त्याने निघतोय. दीपकला मात्र या फुलटॉसचा काही फायदा उठवत आला नाहीये. बऱ्याच वेळा अचानकपणे आलेला फुलटॉस हा गेस करता येत नाही बॅट्समॅनला. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय चेंडूला पॉइंटच्या दिशेने आणि 1 धाव मात्र निश्चित मिळते दीपकला. धावसंख्या 1 धावेने 3 वर पोहोचते. 1 गडी बाद 3 धावा. तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज बाळू. या षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा माझ्यासोबत जोडला गेला आहे उत्कृष्ट असा स्कोरर अर्पण पाटील. यावेळेस इथे मात्र चेंडूमध्ये टर्न पाहायला मिळाला. लेग स्टंपवरती चेंडू ठेवला होता, थोडीशी उसळी मिळाली चेंडूला आणि इथे मात्र निर्धाव चेंडू काढण्यात यश मिळतंय गोलंदाज बाळूला. आणि आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातला. धावसंख्या आहे ती फक्त 3 धावा. यावेळेस स्टेप आउट झालाय, चांगला फटका, चांगला टायमिंग या शॉटमध्ये. हो, सुपर ट्रिमेंडस फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग इथे पाहायला मिळाली वाईडिश लॉंग ऑफला आणि निश्चितच काही धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. लवली फील्डिंग, एक्सलेंट फील्डिंग. अरे आपने तो हमें एबी डिविलियर्स की याद दिला थी. वेरी गुड, गुड फील्डिंग. तर निश्चितच 5 धावा वाचवल्या आहेत या फटक्या या फिल्डिंग मुळे. सुंदर फिल्डिंग वाईडिश लॉंग ऑफला पाहायला मिळाली. हवेत झेप घेऊन चेंडू 8 टाकण्यात यश मिळालं आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद 4 धावा. बॉलर राजू दुसरा षटक घेऊन सीबीडी पोलीस संघाकडून. राजू हा मात्र वेगवान गोलंदाज दिसतोय. लांबल्याचं रनअप आहे. यावेळेस हा चेंडू पुढे सरसावतोय. ह्या चेंडूला फ्लिक करायचा होता, चेंडू जातोय बॅटची एज घेऊन शॉर्ट फाईन लेगला डिक्लेअर मध्ये. 1 धावेने धावसंख्या 5 वर पोहोचते. 5 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. बघूया, एक चांगली चुरस पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस टप्पा मागे ठेवला गोल्डन स्पॉट वरती आणि पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु बॅट आणि बॉल यांचा कंट्रोल नाही. प्रकाश खरोखर चांगली डिलिव्हरी. इथे टप्पा मागे ठेवून थोडासा चेंडूला आपटलाय आणि त्याने जो उडवलाय चेंडू, क्या बात आहे. आता मात्र फुलटॉस, बॅटची वरची कडा, चेंडू हवेत आहे आणि सुंदर झेल विकेट किपर घेतोय.
आणि बाद होतोय, मनोज बाद होतोय. दुसरा विकेट तंबूत पडतो HD11 संघाचा. स्कोर आहे तो फक्त धावसंख्या फक्त 5 आहे. 2 गडी बाद 5 धावा. बॉल 3 ना, स्कोर 5 आहे ना. चला लवकर या बॅट्समन. धावसंख्या फक्त 5 आतापर्यंत. दुसरं षटक सुरू आहे. 3 चेंडू झालेत, म्हणजे अर्थातच 9 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या फक्त 5. 2 गडी बाद झालेत HD11 संघाचे. गोलंदाज दुसरा षटक टाकतोय तो राजू. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी, वेगवान मारा पाहायला मिळतोय गोलंदाज राजूच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आलाय संतोष. या पंचांकडून स्ट्राईक घेतोय. एक चांगलं आव्हान उभं करावं लागेल ते HD11 संघाला, कारण फलंदाजीची फळी अतिशय मजबूत अशी आहे ती CBD पोलीस संघाची. यावेळेस टप्पापर्यंत आउटसाइड ऑफ स्टंप वळणारा चेंडू, उंची दिलेला चेंडू आणि बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू निर्धाव निघतोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते राजूच्या माध्यमातून. बघूया पुन्हा एकदा. संतोष तयार. यावेळेस मात्र चेंडू सोडून दिला. उजव्या खूपच बाहेर. वाईड बॉलचा इशारा येतोय आणि धावसंख्येत भर पडते. एका धावेची धावसंख्या 6 वर पोहोचते. संतोष सातेलकर इथे मात्र सामोर होताना दिसतोय. आक्रमक फलंदाज आहे. बघूया यावेळेस पुन्हा एकदा सुंदर चेंडू ब्लॉक हॉल मध्ये. यॉर्करचा मारा आणि इथे मात्र निश्चितच धाव रोखण्यात यश मिळतंय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते या सामन्यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा स्क्वेअर कटचा प्रयत्न आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. धाव पूर्ण होते. स्कोर 7 वर पोहोचतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फक्त 7. 2 गडी बाद 7 धावा. प्रभाकरजी तुम्ही काय सांगाल? या आतापर्यंत खेळ आहे तर या खेळावरती वर्चस्व दिसतं. या 2 ओव्हरच्या खेळावरती CBD पोलीस संघाचं फक्त 7 धावा झाल्यात आणि 2 गडी बाद झाले. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर मात्र रोखून धरलेल्या फलंदाजांना एक टिचून गोलंदाजी. पहिली ओव्हर बाळू याची क्या बात आहे. एक जबरदस्त गोलंदाजी. काय नजाकत गोलंदाजीमध्ये, काय व्हेरिएशन्स होत्या आणि त्या जोरावर फक्त आणि फक्त 5 धावा त्याने दिलेल्या. आणि आता मात्र खरोखरच 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 7 धावा आणि खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांची. आणि तिसरी ओव्हर प्रगतीपथावर. तिसरं षटक सुरू होते. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, उंची दिलेला चेंडू. इथे मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त एक धाव. धावसंख्या 8 वर पोहोचते. आपण जर पाहिलं तर CBD पोलीस संघाची जर आपण बॅटिंग लाईनचा विचार केला तर एक चांगलं आव्हान ठेवावं लागेल त्यांच्या समोर. या 2 षटकामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बॅटची एज लागते. इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या एका धावेने 9 वर पोहोचते. पण आतापर्यंत आपण जर गोलंदाजी पाहिली CBD पोलीस संघाची तर कुठल्या प्रकारचे मोठे फटके खेळण्याचा मनसुबा आतापर्यंत उधळून लावलाय तो या गोलंदाजांनी. स्ट्राईकला फलंदाज येतोय दीपक. इथे मात्र स्टेपावरून घ्यायचा प्रयत्न पाहिलं. इथे मात्र चेंडू वाईट बॉलचा इशारा येतोय. चेंडूचा टप्पा मागे ठेवला होता गोलंदाजाने, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप जास्तच बाहेर चेंडू टाकला. नक्कीच प्रकाश इथे मात्र फ्रंट फूट येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. जसा फ्रंट फूटला आला गोलंदाज बरोबर चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप खूपच बाहेर टाकला होता, परंतु इथे मात्र वाईट करार केला अंपायरांनी. आणि आता मात्र पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्कर.
यावेळेस पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि क्लीन बोल्ड केले. दीपक बाद होते. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते या सामन्यामध्ये सीबीडी पोलीस संघाची. मागच्या सामन्यात आपण पाहिलं होतं की सीबीडी पोलीस संघासमोर 54 धावा काढल्या होत्या त्या बोनकोळ संघाने, परंतु या सामन्यात मात्र त्यांची गोलंदाजी अतिशय नक्कीच दर्जेदार पाहायला मिळते. प्रकाश, एक मिनिट. खरोखरच चांगली गोलंदाजी, ज्या ज्या वेळेला गोलंदाजी होते त्या वेळेला मात्र एक मोठा आघात होतो आणि इथे मात्र एका पाठोपाठ एक विकेट इथे जाताना दिसत आहेत आणि खरोखरच कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाही इथे बॅटिंग टीमकडनं पाहायला मिळत. आणि आपण पाहू शकतो इथे आपल्यामध्ये जो 40+ स्टँड आपल्याला पाहायला मिळतो, त्या स्टँडमध्ये एक लिजन प्लेयर तिथे बसलेले आहेत. प्रकाश शिंदे एक जबरदस्त प्लेयर, ते DY पाटील मध्ये कोचिंगही करतात, त्यांच्यासाठी खेळतात आणि ज्या वेळेला महाबळेश्वरला टुर्नामेंट झालेली त्या टुर्नामेंटमधला बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट प्रकाश शिंदे हेही आपल्यामध्ये इथे बसलेले आहेत. 50च्या वरील खेळाडू, परंतु एक जबरदस्त खेळाडू आहेत. चला परत एकदा मैदानाकडे. ओव्हर टू प्रकाश. नवीन फलंदाज आलाय फिरोज. बघूया फिरोज कशा प्रकारे धावसंख्येमध्ये वाढ करतोय. चांगला फटका चेंडू हवेत आहे, परंतु टायमिंग चुकलंय. चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेने. चेंडू सेफ लँडिंग होतोय. 2 धावा घेण्याची संधी मिळते फिरोजला. फिरोजने आपलं खातं उघडलं. धावसंख्या जाऊन पोहोचली या 2 धावांनी 12वर. पुन्हा फिरोज तयार. बघूया मोठे फटके हवे आहेत HD11 संघाला. फुलटॉस चेंडू. आता मात्र चांगलं टायमिंग आहे, परंतु फिल्डर आहे वायडिश लॉंगॉनला. एकच धाव मिळेल. धावसंख्या 13वर. धावसंख्या वाढवण्याची आवश्यकता. कमीत कमी 30 पेक्षा जास्त धावसंख्या धावफलकावर पाहिजे. बॉल शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधले. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉलचा इशारा येतोय आणि अतिरिक्त धावसंख्या 14वर. मोठे फटके खेळण्याची आवश्यकता इथे HD11 संघाला, कारण चांगलं आव्हान असेल तरच सामन्यामध्ये चुरस दिसेल. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु सरळ मिळनच्या हातामध्ये. एक धाव मिळते ती संतोषला. धावसंख्या 15वर पोहोचते. 3 गडी बाद 15 अशी धावसंख्या. आता मात्र षटकातला शेवटचा चेंडू. आता मात्र चांगला फटका आणि बघूया पंचांकडनं काय इशारा येतोय. बाद. फिरोज तंबूत परततोय. चांगला फटका होता, परंतु मैदानाला भेदू शकला नाहीये आणि बाद होतोय फिरोज. याबरोबर षटक संपलं. 3 षटकांच्या खेळीस धावसंख्या 4 गडी बाद 15. प्रभाकरजी 7 नंतर या षटकामध्ये धावा गेल्या त्या 8. 2 ओव्हर नंतर 7 आणि त्यानंतर आता मात्र 3 ओव्हर नंतर 15. तर बघ काय सांगाल या षटकाचं विश्लेषण. नक्कीच खरोखर कुरमुगतीची फलंदाजी म्हणतात तसं प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. लिमिटेड ओव्हरमध्ये मोठा शॉट्स मारायचे असतात, इथे मात्र मोठे शॉट्स आपल्याला पाहायला मिळाले नाही आहेत. एक अपवाद फक्त एका षटकारी नाही आहे, तोही कॅश इथे घेण्यात आलेला आहे. म्हणजे पाहू शकतो आपण चौकार षटकार असे इथे येत नाही आहेत, कारण चौकार आणि षटकार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मोठी धावसंख्या उभारू शकत नाही आहे. आणि खास करून CBD पोलीस संघासमोर मोठी धावसंख्या उभारावी लागेल, हे मात्र नक्कीच कॅप्टनला एकंदरीत वर्चस्व आहे आतापर्यंत खेळावरती CBD संघाचं. यावेळेस पहिला चेंडू पूल केलाय डीप स्क्वेअरच्या दिशेने. फिल्डर आहे तिथे. चेंडू फेक येते. फक्त एकच धाव मिळते संतोष साडेलकरला. धावसंख्या 16वर पोहोचते. आता मात्र शेवटचे 5 चेंडू या इनिंग मधले. या येणाऱ्या 5 चेंडू जे आहेत ते खास निर्णायक असणार आहे. हाणामारीची ओव्हर आहे आणि ह्या ओव्हरमध्ये या 5 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 षटकार येणे गरजेचं आहे. इथे मात्र चौकार आणि षटकारांचीच आवश्यकता आहे. फक्त 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात फळकावर. खरोखरच एक जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आणि वाईड बॉलचा इशारा येतोय.
धावसंख्या 17वर पोहोचते. अंतिम षटक घेऊन आला गोलंदाज प्रशांत. माझ्यासोबत जोडला गेलाय पुन्हा एकदा स्कोरर अर्पण पाटील. खूप चांगलं स्कोरिंग अर्पणच्या माध्यमातून आम्हाला त्यांचं चांगलं सहकार्य मिळतंय. प्रशांतचा पुढचा चेंडू यावेळी चांगला फटका, चांगला टायमिंग, गॅप मध्ये शॉट आहे परंतु फिल्डर तिकडे आहे, चेंडू वर पोहोचतोय आणि चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो येतोय. एकच धाव. शेवटचा षटक आहे, मोठे शॉट आतापर्यंत मला वाटतं या इनिंग मध्ये एकही चौकार किंवा षटकार अजूनपर्यंत दिसत नाहीये. इतकी चांगली बॉलिंग पाहायला मिळते. मात्र चौकाराची संधी होती परंतु संध्याकाळची वेळ झाल्या कारणाने थोडासा हवेमध्ये गारवा, नमी, त्या कारणाने कदाचित चेंडू तिथे थांबलेला आहे असं वाटतंय. यावेळी चेंडू सोडून दिला. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूप बाहेर, वाईड बॉल. स्कोर एका धावेने 19 वर पोहोचतोय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत इनिंग मधले शेवटचे. आता मात्र चांगला फटका, नो चान्स फॉर वाईड लॉंग ऑफ, मॅक्झिमम षटकार. नक्कीच प्रकाश म्हटलं होतं की या इनिंग मध्ये आतापर्यंत चौकार षटकार पाहायला मिळाले नाही आहेत आणि इथे मात्र एक उत्तुंग षटकार लॉंग ऑफच्या दिशेने, एक खरोखरच चांगला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज मात्र स्वैर गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र चेंडू बॅटच्या खाली टाकताना दिसत होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय तो फलंदाजांनी. नक्कीच अजूनही 3 चेंडू बाकी आहेत, बघूया. धावसंख्या 25. आता मात्र चांगला चेंडू, वेगवान चेंडू बॅटची आतली कडा लागून जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने आणि या दरम्यान चेंडू फेक येईपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 27 वरती. बघायचं आहे अजूनही 2 चेंडू शेवटचे आहेत. या येणाऱ्या 2 चेंडूमध्ये टार्गेट कुठपर्यंत सेट करतोय HD11 संघ. दोन चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. यावेळेस पुन्हा चांगला फटका, बघायचा फिल्डर आहे आणि सुंदर झेल. वेगवान फटका होता परंतु तितकाच चांगला फिल्डिंग विक्रांत, खरोखर एक जबरदस्त फिल्डिंग. आणि मगाशी एक पहिल्याच ओव्हरमध्ये बाळू याच्या ओव्हरमध्ये षटकार जवळजवळ निश्चित होता परंतु चांगली इथे फिल्डिंग केली होती ऑन द बाउंड्री लाईन. आणि आता मात्र पुढे सरसावून एक जबरदस्त कॅच घेतलेली आहे. टेनिस क्रिकेट मधल्या ह्या कॅचेस महत्वाचे असतात, कॅचेस विनिंग मॅचेस आपण नेहमी म्हणतो आणि ह्या वयात क्या बात आहे, लवली, गुड, जबरदस्त फिल्डिंग विक्रांत. आणि आता पाहू शकतो शेवटचा चेंडू असणार आहे ह्या इनिंग मधला. खरोखरच एक जबरदस्त असं मुसंडी मारताना दिसतोय CBD पोलीस. कोणत्या प्रकारचं इथे स्वातंत्र्य दिलेलं नाही, फक्त ह्या शेवटच्या ओव्हरचा अपवाद वगळला कारण 3 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा इथे पाहायला मिळाल्या होत्या आणि आता ही 4थी ओव्हर प्रगतीपथावर. आता मात्र 27 धावा फळकावर लागलेल्या आहेत. सज्ज होतोय गोलंदाज, सज्ज होतो बॅट्समन, राईट मोद विकेट. पुन्हा एकदा स्वैर गोलंदाजी, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. इथे आपण पाहू शकतोय नवीनच फलंदाज आलेला आहे आणि त्यालाही चेंडू तुम्ही बाहेर टाकताय. खरोखरच एक चांगली गोलंदाजी केली होती तुम्ही मागच्या चेंडूवर विकेट घेतलेला आणि पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र शेवटचा चेंडू या इनिंग मधला, राईट मोर द विकेट. 10 ते 12 पावलांचा स्टार्ट. इथे फुलटॉसचा चेंडू भिरकावलेला आहे, चेंडू गगनचुंबी षटकार, चेंडू जातो तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी खणखणीत ब्रँडेड षटकार आणि त्याचबरोबर 34 धावा फळकावर पाहायला मिळतात. आणि आता मात्र 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते नेरूळ संघाने CBD पोलीस संघासमोर.
35 धावांचं लक्ष निर्धारित 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सीबीडी पोलीस संघासमोर. बघूया SD11 संघ हे टार्गेट ह्या ज्या 34 धावा आहेत त्यांना कसं डिफेंड करतो. चला फिल्डिंग लवकर लावा. 4:30 वाजलेत. अजून 2 मॅच आपल्या. चला लवकर 4:30 वाजून गेलेत. 4:35 झालेत. चला लवकर फिल्डिंग लावा. मॅच लवकर सुरू करा. हॅलो. सीबीडी संघ 12वा खेळू. लवकर या. टारगेट 35. 35 धावांचं लक्ष. जीतने के लिए 35 रनों का लक्ष्य रखा गया है सीबीडी टीम के सामने, सीबीडी पुलिस के सामने. पहला ओवर लेकर गेंदबाज नेरुल HD11 की ओर से. पहली गेंद दाहिने हाथ से और ये गेंद उठाकर खेला. गेंद को यहाँ पर कैच की संभावना, लेकिन नो मैंस लैंड में गेंद यहाँ पर और केवल यहाँ पर बाल बाल बचे बल्लेबाज. लेकिन 1 रन यहाँ पर जरूर मिला. अपना खाता खोला बल्लेबाज ने. सीबीडी पुलिस 12वा खेळू. ये गेंद और जोरदार अपील यहाँ पर कॉर्ड बैन के लिए. अंपायर पर दबाव डालने की कोशिश यहाँ पर और जोरदार अपील हुई है यहाँ पर, लेकिन अंपायर पर कोई असर नहीं. अंपायर का निर्णय अंतिम रहेगा. लेकिन अच्छी गेंदबाजी गेंदबाज की, साइमंड की. अभी तक पूरी तरह से बांध के रखा है बल्लेबाज को. सीबीडी पोलीस 12वा खेळाडू लवकर वाढवा. 5 धावांची पेनल्टी मिळेल जर 12वा खेळ आला नाही तर. सीबीडी पोलीस 12वा खेळ आला नाही तर 5 धावांची पेनल्टी मिळेल. वंस अगेन साइमन. ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप, बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास. फिर एक बार गेंद विकेट कीपर के हाथों में. रन लेने की कोई गुंजाइश नहीं और स्कोर केवल हरीश और मिलिंद. फिर एक बार हरीश सामना करेंगे. इस बार बल्ले का ऊपरी किनारा और खतरे में यहाँ पर बल्लेबाज, लेकिन कैच को नहीं ले पाए. बड़ा विकेट यहाँ पर लेने का चांस था. जरूर चांस को गंवाया यहाँ पर. 1 रन मिला हरीश को, लेकिन अच्छी गेंदबाजी, सटीक गेंदबाजी यहाँ पर करते हुए. जानते हैं कि HD11 की गेंदबाजी बहुत बिल्कुल सटीक गेंदबाजी करते हैं हमेशा. अब स्कोर 1 रन के साथ 2 रन पर पहुंचता हुआ. जीतने के लिए 35 रनों का लक्ष्य रखा गया है. निर्धारित 4 ओवर के इस मुकाबले में पहला ओवर पारी का शुरू और अभी भी 2 गेंदें शेष है इस ओवर की.
स्कोर केवल 2 रन। अब स्ट्राइक पर बल्लेबाज मिलिंद सामना करेंगे गेंदबाज साइमन का। यह गेंद आगे आकर खेला, इस गेंद को, गेंद हवा में, लेकिन फील्डर नहीं पहुंच पाएंगे, फील्डर से बहुत दूर फील्ड किया गेंद को फील्डर ने। और इस बीच 2 रन लेने का मौका मिलिंद के पास, मिलिंद ने अपना खाता खोला। स्कोर 2 रन के साथ पहुंचता हुआ 4 रन पर 4 रन बिना किसी नुकसान के। सीबीडी पुलिस 35 रनों का पीछा कर रही है। और अब ओवर की आखिरी गेंद, इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद को पुल किया, गेंद यहां पर फील्डर को चकमा देती हुई, लेकिन यहां पर दूसरा रन खतरे में साबित हो सकता है। लेकिन तेज रनिंग यहां पर हरीश की अपने क्रीज में सुरक्षित पहुंचते हुए। और इसी के साथ ओवर समाप्त हुआ। स्कोर पहले ओवर के बाद 6 रन बिना किसी नुकसान के। जीतने के लिए 35 रनों का टारगेट, तो प्रति ओवर करीबन 9 रन चाहिए यहां पर इस मैच को जीतने के लिए। लेकिन अभी भी खेल में बड़ा टेस्ट बाकी, क्रिकेट में कुछ भी हो सकता है, क्योंकि यहां पर HD11 टीम जिनके पास अच्छे गेंदबाज है, और अच्छा गेंदबाज कुछ भी कर सकता है। अब 18 गेंदें बची है, 18 गेंदें और 29 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। 18 गेंदें 29 रन, 29 रिक्वायर्ड फ्रॉम 18 बॉल्स। पारी का दूसरा ओवर लेकर गेंदबाज HD11 की ओर से अजय ठाकुर दाहिने हाथ से यहां पर गेंदबाजी करने के लिए तैयार। अंपायर की बाई ओर से दाहिने हाथ से ओवर विकेट। पहली गेंद और क्लीन बोल्ड। देखिए स्टंप कितने दूर चला गया, तेज गेंद थी, और यहां पर समझ नहीं पाए बल्लेबाज हरीश, और एक बड़ा विकेट हासिल किया यहां पर गेंदबाज अजय ने, अजय ठाकुर। एक बड़ा विकेट पेलन में भेज दिया हरीश, जिन्होंने पिछले मैच में तूफान मचाया था। लगातार 5 छक्के यहां पर जड़ दिए थे इसी मैदान पर। स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। अब 17 गेंदें बची है और चाहिए 29 रन। 29 रिक्वायर्ड फ्रॉम 17 बॉल्स। नए बल्लेबाज विकेट पर दाखिल होते हुए राजू। राजू ये भी एक अच्छे बल्लेबाज है, जिनके ऊपर पूरी तरह से मदार जिम्मेदारी सीबीडी पुलिस टीम की। अब सामना करेंगे गेंदबाज अजय ठाकुर की अगली गेंद का। राजू तैयार। 17 गेंदें और 29 रन। ये गेंद फुल टॉस गेंद, इस बार गेंद को खेला स्क्वायर लेग की तरफ, और वहां पर फील्डर मौजूद। 1 रन लेने का मौका बल्लेबाज के पास। राजू ने अपना खाता खोला, स्कोर को पहुंचा दिया 7 पर। 7 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर की तीसरी गेंद लेकर गेंदबाज अजय ठाकुर। ये गेंद मिलिंद आगे आकर खेलना चाहते थे, लेकिन बल्ले का और गेंद का कोई संपर्क नहीं, डॉट गेंद। यहां पर आउट यहां पर नहीं किया बल्लेबाज को। अगर आप 50 के ऊपर के बल्लेबाज को आउट नहीं करते तो आपको 2 रन की पेनल्टी लगेगी। सही निर्णय क्या है, अंपायर जरूर निर्णय देंगे, और अंपायर का निर्णय अंतिम होगा। अंपायर डिसीजन ओके।
फिर एक बार मिलिंद तैयार। इस बार बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास और यहाँ पर एक और विकेट गिरता हुआ, मिलिंद आउट। अच्छी गेंदबाजी करते हुए गेंदबाज अजय ठाकुर। ये गेंद पुल किया, इस गेंद को, गेंद जाती हुई फाइन लेग सीमारे की तरफ, बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन के लिए। स्कोर और 4 रन के साथ स्कोर 11 पर। अब आखिरी गेंद, लास्ट बॉल ऑफ दिस ओवर। ये गेंद और बल्ले का किनारा लेकर फर्स्ट स्लिप में डिक्लेयर में, इसी के साथ ओवर समाप्त। स्कोर 12 पर और अभी भी चाहिए जीतने के लिए 23 रन। 12 गेंदें और 23 रन। बारह गेंदे और 23 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए। पारी का तीसरा ओवर लेकर HD11 टीम की ओर से गेंदबाज 12 का खेड़ू, HD11 12 का खेड़ू। बॉलर कौन है? मनोज। ये गेंद इस बार अच्छा शॉट फाइन लेग की तरफ जाता हुआ, थोड़ी सी मिसफील्ड और उसका फायदा उठाते हुए दूसरा रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। अच्छा तालमेल दोनों के बीच, 2 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 14 पर और अब चाहिए 11 गेंदों में अभी भी 21 रन। 11 गेंदे और 21 रन, 21 रिक्वायर्ड फ्रॉम 11 बॉल्स। फिर एक बार, इस बार ब्लॉकआउट में बहुत ही अच्छी गेंदबाजी, सटीक गेंदबाजी, लेकिन गेंद चली गई डिक्लेयर में। 1 रन मिलता हुआ CBD टीम को, स्कोर पहुंचता हुआ 1 रन के साथ 15 पर। अभी भी 20 रनों की आवश्यकता। इस बार छोड़ दिया गेंद को, लेग स्टंप से बाहर निकलने वाली गेंद और अतिरिक्त 1 रन, स्कोर बढ़ता हुआ 16 पर। अभी भी 19 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। गेंदें बची है टोटल 10 गेंदें बची है। इस बार फिर एक बार अच्छी गेंद, अपील करते हुए अंपायर के पास और अंपायर का इशारा आता हुआ
22 का स्कोर 1 रन के साथ 17 पर। अभी भी जीतने के लिए 18 रनों की दरकार। गेंदे बची है 9 गेंदे। इस बार आगे आकर गेंद को खेला, गैप में गेंद, लेकिन वहां पर फील्डर तेजी के साथ आते हुए गेंद को फील्ड किया, थ्रो किया, 2 रन लेने का यहां पर इरादा और 2 रन पूरे करते हुए दोनों बल्लेबाज। धीरे धीरे स्कोर बढ़ता हुआ 2 रन के साथ 19 पर। अब चाहिए 16 रन। 8 गेंदे और 16 रन। काफी रोमांचक होने के आसार मुकाबला यहाँ पर HD11 और CBD पुलिस के बीच। ये गेंद फिर एक बार स्टेप आउट हो गए थे बल्लेबाज, रन लेने की कोशिश और 1 रन पूरा किया। धीरे धीरे स्कोर 1 रन के साथ 20 पर। अब चाहिए 15 रन। ओवर की आखिरी गेंद, 7 बॉल और 15 रन। ये गेंद फिर एक बार ब्लॉक होल में यॉर्कर का प्रयास बार बार करते हुए गेंदबाज। गेंद काऊ कॉर्नर पर थोड़ी सी मिसफील्ड, 2 रन पूरे किए, तीसरा रन लेना चाहते हैं और इसी के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर के बाद स्कोर 23-23 और अभी भी चाहिए जीतने के लिए 12 रन, 6 गेंदे और 12 रन। 6 बॉल 12 रन की आवश्यकता। काफी रोमांचक मुकाबला होगा, देखना होगा यहाँ पर किस तरह से। अभी भी यहाँ पर कौन जीतेगा ये बताया नहीं जा सकता क्योंकि दोनों टीमें अभी भी बराबरी पर। आसिफ सहा चेंडू आणि 12 धावा, 6 गेंदे 12 रन। चला जास्त वेळ घेऊ नका HD11, मॅच लगेच चालू करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका। जास्त वेळ घेतल्यास पेनल्टी दिली जाईल। छह गेंदे 12 रन। आखिरी ओवर लेकर गेंदबाज बॉलर कौन है? आसिफ। हाँ सॉरी, आसिफ यहाँ पर अंपायर की बाई ओर से गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पर बल्लेबाज इम्तियाज सामना करेंगे। 6 गेंदे और 12 रन। ये गेंद पुल करने की कोशिश, गेंद बल्ले का ऊपरी किनारा लेकर शॉट फाइनली क्षेत्र में डिक्लेयर में 1 रन के साथ अब स्कोर बढ़ता हुआ 24 पर और चाहिए एक अभी भी 5 गेंदों में 11 रन। 11 रिक्वायर्ड फ्रॉम 5 बॉल्स। काफी रोमांचक मुकाबला, 5 गेंदे 11 रन। इम्तियाज तैयार ओवर की अगली गेंद खेलने के लिए। ये गेंद यहाँ पर गेंद बल्ले पर प्रॉपर नहीं आई, गेंद जाती हुई मिड विकेट क्षेत्र में और फील्डर गेंद पर तेजी के साथ आते हुए केवल 1 ही रन लेने का मौका दिया। स्कोर पहुंचता हुआ 25 पर। अब चाहिए 10 रन। 4 गेंदे और 10 रन। काफी रोमांचक फील्डिंग नजदीक बुलाई गई है। यहाँ पर फील्डिंग अगर देखी जाए तो एक पॉइंट, एक कवर पॉइंट, एक कवर, एक ऑन साइड में शॉर्ट मिड विकेट, एक डिप स्क्वायर लेग, डिप मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉन्ग ऑन, वाइडिश लॉन्ग ऑफ। ये गेंद इस बार गेंद को मिस किया, डॉट गेंद यहाँ पर। अब गेंदे बची है 3 और चाहिए 10 रन। काफी रोमांचक यहाँ पर इस मुकाबले को अपनी तरफ खींचने का प्रयास करती हुई HD11 टीम। 3 गेंदे 10 रन। एक बार
इस बार फिर एक बार चूके, आगे आकर खेलना चाहते थे लेकिन फिर एक बार गेंद का और बल्ले का कोई संपर्क नहीं और डॉट गेंद। 2 गेंदे और 10 रन, एक छक्का और एक चौका चाहिए मैच को जीतने के लिए। 2 गेंदे 10 रन। बेहतरीन गेंदबाजी यहां पर करते हुए गेंदबाज आसिफ। इस बार गेंद को छोड़ दिया बल्लेबाज ने, ऑप्शन से काफी बाहर, वाइड बॉल का इशारा और अब 2 गेंदों में 9 रन चाहिए। 2 गेंदे 9 रन मैच को जीतने के लिए सीबीडी पुलिस को। इस बार फिर एक बार अच्छी गेंद, यहां पर अच्छा प्रयास करते हुए गेंद को टर्न करने का अच्छा प्रयास और इस बार फिर एक बार चकमा दे दिया बल्लेबाज को गेंदबाज आसिफ ने। रन लेने का कोई मौका नहीं और अब एक ही गेंद बची है और चाहिए 9 रन। अब कोई चमत्कार बचा सकता है यहां पर सीबीडी टीम को, कोई नकारात्मक गेंद यहां पर बचा सकती है। यहां पर फिर एक बार अच्छी गेंद, आउटस्टैंडिंग बॉलिंग बाय आसिफ और इसी के साथ इस मैच को जीत लिया है HD11 टीम ने।